हाय एव्हरीवन, अनन्या लाईफ अँड फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता मार्केटमध्ये आली आहे. मम्मी पप्पा पण आले होते, त्यांना सोडलं मी. आणि इकडे बघा गर्दी एवढी झाली. वटपौर्णिमेच्या सामानाचे सगळीकडे हे लागलेलं आहे, बाजार लागलेला आहे. तर खूप होती. डोंबिवली स्टेशनला एवढी गर्दी होती ना की विचारू नका. सगळीकडे म्हणजे फुलांचं वगैरे हे होतं आणि फळांचं वगैरे पण साहित्यांची म्हणजे गर्दी झाली. घरी गेल्यानंतर नवऱ्याचा प्रश्न बघा, वटपौर्णिमेच्या बद्दल मला काय बोलतोय बघा, ऐकाच तुम्ही. आणि उद्याचा काय प्लॅन आहे का तुझा? काय उद्या? उद्या उपास नाही करणार का? वटपौर्णिमा ना उद्या. अच्छा, म्हणजे मी एकटीने करायची आणि तू नाही करणार आहेस, म्हणजे तुला नकोय मी 7 जन्म? कसं असतं माहिती नकोय का सांग? मला आता हवी आहे, मग पण कसं असतं आपल्या मान्यवर असतं ते. काय मान्यवर असतं? म्हणजे उपास तापास करून कधी काय होत नाही, मनात प्रेम असावं लागतं. अगं बाई, खरंच काय? पण तुझं आहे ना माझ्यावर प्रेम? हा, का म्हणजे असं नुसतं दाखवण्यापुरतं? नाही बाबा, खूप प्रेम आहे. ओव्हर ऍक्टिंग राहू दे तुझी. हा आता ओव्हर ऍक्टिंग कशाला? आय लव्ह यू बायको. हा राहू दे. अच्छा, मग मला तूच हवी आहे. आता असू दे, असू दे. कसं? असू जबरदस्ती. जबरदस्ती नाही का? मग? खरंच मनापासून बोलतो मी. हो का? हो राहू दे. दिल से बोल रहे हैं, दिल से. आता वटपौर्णिमेची पूजा करायला चालली आहे. आमच्या बिल्डिंगमधल्या बायका पण आहेत, तर त्यांच्यासोबत मी चालली आहे. आता मी लवकर चालली आहे खरं तर, कारण स्वराजला पण शाळेत सोडायचं आहे त्याच्यामुळे. तर तिथे मंदिरात गेल्यानंतर मी तुम्हाला शूट करून दाखवते. मंदिरात आम्ही म्हणजे तिथे जवळच आमच्या एरियामध्ये दत्त मंदिर आहे आणि तिथेच वडाचं झाड आहे. आणि जास्त आम्ही गेलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती, म्हणून आम्ही पटपट पूजा करून घेतली आणि वडाला फेऱ्या मारून घेतल्या. असं तर आहे ना, 7 फेरे मारून म्हणजे एक ही आपला रीतिरिवाज झाला. मनापासून प्रेम असेल तर काय. आणि पहिली गोष्ट, जन्म हा एकच असतो. पुढच्या जन्मी आपण कोणत्या रूपात असो हे सांगू शकत नाही. माणसाचं रूप असेल किंवा कोणत्याही ह्याचा असू शकतो. तर 7 जन्म ही एक प्रथा आहे बोलण्याची वगैरे. मंदिरात जाऊन पूजा वगैरे केली, सर्वांना वाण वगैरे दिलं आणि तिथून निघालो. या आमच्या सावंत काकी, बडगुजर काकी, यांना तर ओळखतच असाल तुम्ही, माझ्या ब्लॉगमध्ये असतात. आणि ही माझी फ्रेंड आहे, पण माझ्या बिल्डिंगमधली फ्रेंड आहे काजल. ती पण फर्स्ट टाईमच ब्लॉगमध्ये आली. आणि ह्या तर दोघी माहितीच असतील तुम्हाला, ह्या पण माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये आहेत माझ्या मैत्रिणी. त्या उशिरा आल्या. थोडंसं काय दाखवतं आईला दे ना, फुल दे ना आईला. दिलं कोणी दिलं काकी? आमच्या बाबूने फुल. बाबू का नकटा बाबू. ते मी बटाट्याची भाजी, डाळ भात, चपाती वगैरे बनवलेलं आणि श्रीखंड पण आणलं होतं. तर आजचा असा मेनू होता आणि आजचा दिवस छान गेला. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लास्टला फोटो शेअर केलेत ते तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत बाय.